होते, मीटिंग रूममध्ये बोलू शकत होते, पत्र रेकॉर्डवर आणायचं असेल तर ते त्यांच्या हातात देऊ शकत होते. ट्विट करून मीडियाला लीक करण्याची गरज काय? त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा जो छोटासा गट आहे त्या गटाला एम्बॅरेस करायचं, लाजवायचं, त्यांना अडचणीत आणण्याचं पाप हे भ्रष्ट जुमला पार्टीने केलंय. मग ते नवाबभाई असू दे किंवा भुजबळ साहेब असू दे, या दोघांनाही दाद किंवा न्याय हा भ्रष्ट जुमला पार्टी करत नाहीये. ज्या पद्धतीचं पत्र अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलंय, एका आपल्या म्हणजे आपल्याला समर्थन देणाऱ्या आमदाराचा अशा पद्धतीचा अपमान भाजपकडनं करण्यात आला आणि अजितदादा यावरती पाहिजे तसं त्यांच्याकडनं उत्तर आलेलं. यालाच जोडून काही की असं ते एक मुस्लिम समाजाचे आहेत म्हणून त्यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे असं देखील वाटतं. एक तर नवाबभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. दोन गोष्टी त्यांनी सातत्याने केल्या. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय उत्तम स्पोक्सपर्सन म्हणून त्यांनी काम केलंच, पण त्याचबरोबर ड्रग्सचा जो पर्दाफाश करण्याचं कोणी सुरुवात जर त्या कामाची केली असेल तर ते आमच्या नवाबभाईंनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, पुण्यामध्ये काय घटना झाली, नाशिकमध्ये काय घटना झाली, आणि देवेंद्र फडणवीसजी असं म्हणत होते की ड्रग्ज माफियाचा मी पर्दाफाश करून ते महाराष्ट्रातून हद्दपार करणार ड्रग्जला. आणि त्याला मी असं म्हणले होते तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर की देवेंद्रजी राजकारण बाजूला ठेवू, ड्रग्सच्या बाबतीत तुम्ही जर लढणार असाल आणि ड्रग्ज हद्दपार करणार असाल तर पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे ड्रग्सच्या विरोधात लढूया, हे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बोललेले आहे. आता अशा वेळी जेव्हा ते उत्तम स्पोक्सपर्सन होते आणि ड्रग्सच्या विरोधात त्यांनी जो पर्दाफाश केला आणि त्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या घटना, त्यानंतर देवेंद्रजींनी ड्रग्सबद्दल कुठलंही स्पष्टीकरण पहिल्या दिवसानंतर दिलेलं नाही. काही अटक झालेल्या आहेत पण त्याच्या पुढे गाडी जात नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचा अर्थ मोठे लोकांना त्यांना वाचवायचं आहे आणि बिचारे ज्यांना कदाचित कुठल्या तरी मंत्र्यांनी, कदाचित आमदार कदाचित फोन केला असेल त्याला तुम्ही फासावर चढवताय, हे दुर्दैवी आहे. ड्रग्स ह्या महाराष्ट्रातून असे हद्दपार होणार नाहीत. जोपर्यंत नवाबभाईंसारखे लोक अतिशय पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात लढत होते तेव्हा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रात त्याच्यात यश येत होतं. पण माननीय देवेंद्रजी यांना अर्थातच ड्रग्सच्या विरोधात काही करायचं नाही आहे, म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी काल नवाबभाईंचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अपमान केला, त्या गटाचा म्हणूया, तो छोटा ग्रुप जो तिथे गेलाय, हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या माणसाने उभं आयुष्य आपलं समाजकारण आणि राजकारणसाठी दिलं त्याचा असा अपमान करणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत संस्कारांमध्ये बसत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की हे जे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे ते आपापसात बोलत नाहीत. म्हणून मी सातत्याने तुम्हाला किती महिने सांगते की पॉलिसी पॅरालिसिस आहे. आता याची दोन कालचीच उदाहरणं सांगते. आता एक पत्र देवेंद्रजी म्हणजे दोन्ही डेप्युटी CM शेजारी बसतात. जर त्यांना काय अडचण होती तर ते एकामेकाशी शेजारी बोलू शकतात, ते मीटिंग रूममध्ये बोलू शकत होते, पत्र रेकॉर्डवर आणायचं असेल तर ते त्यांच्या हातात देऊ शकत होते. ट्विट करून मीडियाला लीक करण्याची गरज काय? कारण का त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा जो छोटासा गट आहे त्या गटाला एम्बॅरेस करायचं, लाजवायचं, त्यांना अडचणीत आणण्याचं पाप हे भ्रष्ट जुमला पार्टीने केलंय. पहिला मुद्दा म्हणजे कोऑर्डिनेशन नाही, हे पॉलिसी पॅरालिसिस. आणि दुसरं, माननीय आदरणीय भुजबळ साहेब, काल मी त्यांचं तुमच्याच सगळ्या चॅनलवर एक प्रेस कॉन्फरन्स बघितली ज्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्रजींच्या विरोधात त्यांनी कंप्लेंट केली. आता मला सांगा की माननीय आदरणीय भुजबळ साहेब हे कॅबिनेटमध्ये आहेत, सगळेच नागपूरला आहेत, तर भुजबळ साहेबांना तुमच्यापर्यंत यावं लागतं आणि ते देवेंद्रजींबद्दल आणि होम मिनिस्ट्रीबद्दल कंप्लेंट करतात. याचा अर्थ काय होतो की देर इज नो कोऑर्डिनेशन. म्हणजे नवाबभाईंना पण एक त्रास द्यायचं पाप हे देवेंद्र फडणवीस आणि भ्रष्ट जुमला पार्टीने केलं. आणि अर्थातच जर बाहेर येऊन मीडियामध्ये जर भुजबळ साहेब बोलत असतील ज्या गोष्टी खरं कॅबिनेटमध्ये झाल्या पाहिजेत, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, मग ते नवाबभाई असू दे किंवा भुजबळ साहेब असू दे, या दोघांनाही दाद किंवा न्याय हा भ्रष्ट जुमला पार्टी करत नाही आहे. ते आत्ता 3 का 4 राज्य जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे अर्थातच ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहेत. त्याच्यामुळे मित्र पक्षांचा मान सन्मान तर विसरा, त्यांना बरोबर पण घेण्याचं एवढा मनाचा मोठेपणा
हा भ्रष्ट जुमला पार्टी दाखवत नाही आहे. आणि हे नवाबभाईंचं पत्र लीक करणं आणि ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये किंवा होम मिनिस्टरला बोलवायच्या असतात त्या माननीय भुजबळ साहेबांनी प्रेसमध्ये येऊन सांगितल्या आणि त्याच्याबद्दल त्यांनी होम मिनिस्ट्रीबद्दल बोललेले ते म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली तुम्ही काही म्हणा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका ही भुजबळ साहेबांनी काल तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहिलेली.